मुंबई भाजपच्या बैठकीमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ऋतू तावडे आणि राजेश शिरवाडकर यांच्यामध्ये जुंपल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते आहे। अमित साटम यांच्याकडून दोन्ही नेत्यांना समज देण्यात आल्याचं ही कळतंय। हेवे दावे बाजूला ठेवून मुंबईकरांसाठी काम करा, पक्षाची प्रतिमा मलिन होईल, असं कृत्य करू नका, अशा सूचना अमित साटम यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, आपण बघतोय मुंबई भाजपच्या बैठकीत खडाजंगी झाल्याची माहिती मिळते, काय सांगाल, नेमकं काय झालं बैठकीत? अगदी बरोबर आहे। खरं तर आज अनेक दिवसानंतर महापालिकेतल्या नेत्यांची, नगरसेवकांची बैठक बोलवण्यात आली होती। यामध्ये खरं तर महापौर ऋतू तावडे असतील, राजेश शिरवाडकर असतील, प्रभाकर शिंदे असतील, गणेश खनकर असतील, यांच्या सगळ्यांची जी बैठक झाली त्यामध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं कळते। सूत्रांकडून ही माहिती कळते। मुख्यत्वे अंतर्गत स्पर्धा, सातत्याने होणारे आरोप आणि पालिकेच्या प्रशासनावर ठेवलं जाणारं बोट, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आली होती। मुख्यत्वे महापौरांवर आरोप होतात, त्यानंतर महापौरांकडनं जी शुक्राचार्य ते शुक्राचार्य या शब्दाचा वापर केला जातो, त्यावर सातत्यानं भाजपच्या नेत्यांकडून आक्षेप घेण्यात आले। या प्रकारचे शब्द, या प्रकारच्या टिप्पणीचा कुठेतरी महापौरांकडनं उल्लेख केला जातो, जे खरं तर चुकीचं आहे, अशी तीव्र नाराजी यावेळेला नेत्यांकडनं व्यक्त करण्यात आली। त्यासोबतच या सगळ्या गोष्टींमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होते, त्यामुळे या सगळ्या गोष्टी कोणीही करू नका, अशा प्रकारच्या सूचना मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं देण्यात आल्याचं कळत आहे। अगदी ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।